श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो, आता डोळे पुसून सज्ज व्हा, कारण तुमच्या आयुष्यातील वनवास आता संपणार आहे. 1 मे रोजी येणारी वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी साधी तिथी नसून तुमच्या नशिबाचा सुवर्ण काळ सुरू करणारी घोषणा आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही ज्या संकटाच्या लाटाशी झुंज दिली, ज्यांनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्या प्रत्येक जुन्या कर्माचा हिशोब आता साक्षात नियती करणार आहे. ही रात्र तुमच्या आयुष्यात अशी काही खळबळ उडवून देणार आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. कारण याच रात्री साक्षात देवी तुम्हाला 5 गुप्त संकेत देणार आहे. जर हे संकेत तुम्ही ओळखले तर समजा तुमच्या कष्टाचं सोनं झालं आणि सोन्याचे दिवस तुमच्या उंबरठ्यावर आले. मीन राशीचे लोक हे समुद्रासारखे शांत आणि सहनशील असतात, पण तुमच्या या सहनशीलतेचा अंत आता संपला आहे. 1 मे ही पौर्णिमा तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता आणि दारिद्र्य मुळापासून उघडून टाकण्यासाठी येत आहे. ज्या शत्रूंनी तुमच्या पाठीमागे कारस्थान रचली, ज्यांनी तुमची प्रगती रोखून धरली, त्यांचा आता पर्दाफाश होणार आहे. निसर्गाचा न्याय इतका कडक असेल की तुमचे शत्रू तुमच्या प्रगतीसमोर नतमस्तक होतील. पण या विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वी तुम्ही देवीकडून मिळणारे हे 5 थरारक संकेत नीट समजून घ्यावे लागतील, कारण तेच तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी केवळ भविष्य सांगणार नाही, तर या वैशाख पौर्णिमेच्या रात्री मीन राशीच्या जीवनात साक्षात देवी कसं परिवर्तन घडवणार आहे याची गुपित उघड करणार आहे. तुमच्या घराच्या भिंतींना आता रडण्याचे आवाज नाही, तर समृद्धीचे प्रतिध्वनी ऐकू येणार आहेत. तुमचं नशीब बदलून सोन्याचे दिवस कसे खेचून आणायचे आणि देवीने दिलेले 5 संकेत ओळखून संकटातून कसं बाहेर पडायचं, हे सगळं सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही संधी निसर्गाने फक्त तुमच्यासाठी दिली आहे, ती हातातून निसटू देऊ नका. मीन राशीच्या जातकांनो, 1 मे वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी कर्माचा हिशोब चुकता करणारी ठरणार आहे. मीन राशीचे लोक मुळातच खूप दयाळू आणि परोपकारी असतात. तुम्ही नेहमी दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? फक्त फसवणूक, मानसिक छळ आणि एकटेपणा. पण आता वेळ बदलली आहे. निसर्गाचा नियम आहे की जो देतो त्याला 1000 पटीने परत मिळतं. तुम्ही आजवर जेवढं सोसलंय त्या प्रत्येक दुःखाच्या बदल्यात आता सुखाचा वर्षाव होण्याची वेळ आली आहे. या भागातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शत्रूची होणारी दयनीय अवस्था. ज्यांनी तुमच्या पाठीमागे कारस्थान रचली, तुमच्या विश्वासाचा फायदा घेतला आणि तुमची प्रगती रोखण्यासाठी तंत्रमंत्र किंवा इतर मार्ग वापरले, त्याचे मुखवटे आता जगासमोर गळून पडतील. तुम्हाला कोणावरही आरोप करण्याची गरज उरणार नाही. साक्षात ईश्वरी न्याय अशा काही घटना घडवेल की तुम्हाला त्रास देणारे लोक स्वतःच्याच कर्माच्या जाळ्यात असे अडकतील की त्यांना बाहेर पडायला मार्ग सापडणार नाही. ज्यांनी तुमचे पैसे बुडवले त्यांना आता पश्चातापाचे दाणे टिपावे लागतील. तर मीन राशीच्या जातकांनो, 1 मे ही रात्र तुमच्यासाठी साधी पौर्णिमा नाही, तर ती एक दैवी चमत्काराची रात्र आहे. या रात्री साक्षात आदिशक्ती तुमच्या राशीवर आशीर्वादाचा वर्षाव करणार आहेत आणि त्याचे 5 स्पष्ट संकेत तुम्हाला मिळणार आहेत. पहिला संकेत म्हणजे, जर या रात्री तुम्हाला स्वप्नात वाहते स्वच्छ पाणी, समुद्र किंवा एखादे पवित्र सरोवर दिसले, तर समजा तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता वाहून गेली आहे. दुसरा संकेत म्हणजे अचानक तुमच्या कानामध्ये ओम शब्दाचा किंवा मंदिरातील घंटाचा निनाद ऐकू येणे, हे देवी तुमच्या सोबत असल्याचे लक्षण आहे. तिसरा आणि चौथा संकेत तुमच्या घराशी संबंधित असेल. जर 1 मे रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या घरात अचानक पिवळ्या रंगाची फुले दिसली किंवा विनाकारण पिवळ्या रंगाची वस्तू तुमच्या नजरेसमोर आली, तर मीन राशीसाठी हा सर्वात मोठा भाग्योदयाचा संकेत आहे. कारण पिवळा रंग तुमच्या
राशीचा स्वामी गुरु याचा प्रिय रंग आहे. तसेच जर तुमच्या घराबाहेर एखादी लहान मुलगी तुम्हाला अचानक काहीतरी भेट देऊन गेली किंवा तुमच्याकडे पाहून हसली, तर समजा साक्षात महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे. तुमच्या गरिबीचा काळ आता संपला आहे. 5वा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे 1 मेच्या पहाटे जर तुम्हाला मंदिरातून येणारा शंखाचा आवाज किंवा मंत्रपठण ऐकू आले, तर ते समजा की तुमचं रखड नशीब आता कायमचं पालटलं आहे. हे 5 संकेत ओळखणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे, कारण हे संकेत म्हणजे तुमच्या आगामी सोन्याच्या दिवसाची अधिकृत घोषणा आहे. देवी जेव्हा संकेत देते तेव्हा ते तुमच्या आयुष्यातील संकटाचा अंत करून यशाची नवीन कवाडे उघडत असते. हे संकेत ओळखा आणि सज्ज व्हा, कारण साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. आता मीन राशीच्या जातकांनो, तुमची रिकामी तिजोरी भरण्याचे दिवस आले आहेत. 1 मेच्या या वैशाख पौर्णिमेनंतर तुमच्या कुंडलीत कुबेर योग सक्रिय झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या पैशाच्या चणचणीतून जात होता, ज्या कर्जाच्या ओझ्यामुळे तुम्ही रात्रीची झोप गमावली होती, ते सर्व आता संपणार आहे. तुमच्या कुंडलीतील धनस्थानावर आता साक्षात महालक्ष्मीची कृपादृष्टी पडली आहे. हे केवळ बोलणं नाही, तर ग्रहाची स्थिती सांगते की तुमच्या कष्टाचं सोनं होण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही श्रीमंतीच्या मार्गावर वेगाने धावणार आहात. या काळात तुम्हाला अशा ठिकाणाहून धनलाभ होईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. रखडलेली कामे अचानक पूर्ण होऊन उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. सोन्या चांदीच्या खरेदीचे प्रबळ योग येतील. जर तुम्ही व्यापारी असाल तर व्यवसायात अशा काही मोठ्या ऑर्डर्स मिळतील. तुमचा नफा अनेक पटीने वाढेल. ज्याचे पैसे अनेक वर्षापासून रखडले होते, ते पैसे पौर्णिमेनंतर व्याजासकट तुमच्याकडे परत येण्याचे शुभ संकेत आहे. साक्षात अन्नपूर्णा माता तुमच्या भांडारात आता कायमचा निवास करेल. मीन राशीच्या लोकांनो, मनातून खूप अस्वस्थ आणि भावुक असतात, पण 1 मेची वैशाख पौर्णिमा तुम्हाला मनाला हिमालयासारखी शांती देणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या घरातील वातावरण एखाद्या वादळासारखं झालं होतं. साध्या साध्या कारणावरून होणारे वाद, पती पत्नीमधील दुरावा, मुलाच्या भविष्याची सतावणारी चिंता, या सर्व गोष्टींनी तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडून टाकलं होतं. पण आता चंद्रदेवाच्या शीतल किरणासोबत तुमच्या घरातील ही सर्व नकारात्मकता जाळून खाक होईल. पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण होईल. या पौर्णिमेनंतर तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एक असा चमत्कार घडेल की जे नातेवाईक किंवा जी नाती तुमच्यापासून दुरावली होती, ती स्वतःहून तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील. तुमच्या शब्दात एक अशी मोहिनी येईल की घरातील ज्येष्ठ व्यक्ती तुमच्या निर्णयाचा आदर करू लागतील. पती पत्नीमधील जुने हेवे दावे संपून पुन्हा एकदा संसारात गोडवा निर्माण होईल. विशेष म्हणजे जर तुमच्या घरात कोणी दीर्घकाळ आजारी असेल, तर या पौर्णिमेच्या ऊर्जेमुळे त्यांच्या प्रकृतीत अभूतपूर्व सुधारणा दिसेल. तुमच्या वास्तूमध्ये आता केवळ सकारात्मक ऊर्जा आणि हसण्या खिदळण्याचे आवाज ऐकू येतील. मीन राशीच्या जातकांनो, आता आपण अशा निर्णायक टप्प्यावर आलो आहोत जिथे तुम्हाला नियतीचा हा राजयोग प्रत्यक्षात उतरवायचा आहे. 1 मेची वैशाख पौर्णिमा तुमच्या संघर्षाचा शेवट आणि यशाचा श्रीगणेशा करणारी ठरणार आहे. लक्षात ठेवा, देवीने संकेत दिले आहेत, मार्ग मोकळा केला आहे, पण आता तुम्हाला आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकावे लागेल. तुमच्या करिअरमध्ये, नोकरीत किंवा व्यवसायाचे मान सन्मान तुम्हाला आजवर नाकारले गेले, ते आता खेचून आणण्याची वेळ आली आहे. ही संधी निसर्गाने फक्त तुमच्यासाठी दिली आहे, जी हातातून निसटू देऊ नका. हे सोन्याचे दिवस कायमस्वरूपी टिकवण्यासाठी, देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 1 मेच्या रात्री तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. रात्री चंद्रोदयानंतर एका तांब्याच्या ताटात थोडी केसरयुक्त खीर आणि पिवळी मिठाई ठेवा. ती चंद्राच्या प्रकाशात अर्धा तास ठेवा. त्यानंतर ती प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाने ग्रहण करा. तसेच रात्री ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा, कारण विष्णूची कृपा झाल्याशिवाय लक्ष्मी प्रसन्न होत नाही. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळे अन्न किंवा वस्त्र दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य मुळापासून संपून टाकेल.
तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेवर आणि देवीच्या शक्तीवर अढळ श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या लाडक्या देवीचे नाव नक्की लिहा आणि म्हणा, माझे सोन्याचे दिवस आले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर आताच लाईक करा. तुमच्या मीन राशीच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नसीब बदलणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.